आता सुरू आहे. 23 पैकी 11 ठिकाणी बिनविरोध झाले आणि 12 ठिकाणची निवडणूक सुरू आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित बँकेच्या नवनिर्वाचित संचालिका प्रणिताताई, आमचे ज्येष्ठ सहकारी मनोहरराव पाटील तेलंग, नगरपालिकेचे उपनगर अध्यक्ष मन्नानबाई, माजी उपनगराध्यक्ष जफरबाई, तालुक्याचे अध्यक्ष मनोहर पाटील बोशीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे सचिव स्वप्नील पाटील लुंगारे, दुसरे माझे ज्येष्ठ सहकारी बाबूरावजी केंद्रे, विश्वामराव मंगनाळे, किशनरावजी डबडे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य बाबूरावजी गिरे, माजी उपनगराध्यक्ष जफरउल्ला खान साहेब, भगवानरावजी राठोड, चेतन भाऊ केंद्रे, दत्ता पाटील हालदेकर, काजम पटेल. आता राम पाटील सगळ्याचे नावं घ्यायचं तर शेवटपर्यंत घ्यावं लागेल. सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार मित्र आणि बंधूंनो, माझा काही बँक पिछा सोडत नाही. आता इच्छा होती की नव्हती हा विषय खूप वेगळा आहे, परंतु बँकेच्या निवडणुका झाल्या आणि आपले दोन्ही तालुके बिनविरोध निवडून आले. ते बिनविरोध सहसा निवडणूक होत नाही. ही जी या तालुक्यातल्या मतदारांची एकजूट होती की मतदारांनी ठरवलं होतं की यावेळेस यांच्याशिवाय मतदान करायचं नाही, त्या एकजुटीचा हा विजय आहे. अनेकांना सूचक भेटले नाहीत, अनेकांना अनुमोदक भेटले नाहीत. याच्यावरून सगळा रागरंग सगळ्यांच्या लक्षात आला. खरं तर मी पहिल्यांदा सांगायला लागलो, कोणालाच माहिती नाही. जेव्हा आमची युतीची चर्चा झाली त्यावेळेस प्रामुख्याने एक अट होती की बाबूराव केंद्रे यांना ओबीसी मधनं बँकेवर संचालक घेतलं पाहिजे. त्यांनी मान्य केली आणि आपण व्हीजेएनटी मध्ये, मला माहित नव्हतं की ओबीसी देते का व्हीजेएनटी देते, आणि मग ते शेवटी म्हणायला लागले तुम्ही ओबीसीत जागा मागितली. आता मी त्यांना सांगितलं ओबीसीत मागितली पण ती जातच व्हीजेएनटीत आहे, तर ते व्हीजेएनटीतून दिलं पाहिजे. आणि शेवटच्या क्षणाला बाबूरावना ठेवायचं की दिनकर दहीफळेला ठेवायचं, याच्यामध्ये दिनकर दहीफळेला त्यांना ठेवावं लागलं. कदाचित बाबूरावचा फॉर्म असता तर बाबूराव बिनविरोध आले असते. या चर्चेत चर्चा होऊन सक्सेस न झालेलं म्हणजे बाबूरावचा बँकेत न जाणं. गेल्या अनेक वर्षापासून मी आहे सगळे रेकॉर्ड खरं तर कंधार तालुक्यानंच मोडले. यापूर्वी संभाजी पाटील उंबरेकरांनी त्यांच्या पत्नी, शंकरराव नाव घ्यायचं राहिलं बरं, बघितलं नाही, हे दोघं नवरा बायको म्हणून बँकेमध्ये पहिल्यांदा आले. वडील आणि मुलगा म्हणून मी प्रवीण पहिल्यांदा गेलो, आणि वडील आणि मुलगी म्हणून सुद्धा रेकॉर्ड आपल्या कंधारनंच हे या ठिकाणी मोडले. आता शेतकरी विकास पॅनल आहे, पॅनलमध्ये 12 उमेदवार उभे आहेत. त्या तालुक्याचे जे मतदार आहेत ते तालुक्याला करतील, पण वर जे 3 उमेदवार आहेत त्या 3 उमेदवाराला आपलं देखील मतदान आहे. तेव्हा माझी विनंती सगळ्याला राहणार आहे की आता आपण दोन्ही जागा बिनविरोध आल्या असं म्हणून चालणार नाही.
आपण दिलेला शब्द त्यांनी काय केलं माहिती नाही, पण आपण दिलेला शब्द पाळून पॅनलचे सगळे उमेदवार निवडून आले पाहिजे, ते आणण्याची जबाबदारी देखील एक प्रमुख म्हणून माझी आहे. या सत्कारापेक्षाही मी जे आज आलो, दिवसभरात आपल्या सगळ्यांच्या भेटीगाठी घेणार आहे, त्यामध्ये BLOचं काम किती झालंय, कारण 29 तारखेपर्यंत मतदार नोंदणीची प्रक्रिया आहे. 8 तारखेपर्यंत झाले, आता 8च्या पुढे वाढणार नाही. ज्यांचं नाव मतदार यादीत आहे त्यांनी देखील नोंदणी केली तरच मतदार यादीत नाव येईल. नोंदणी केली नाही तर मतदार यादीत नाव येणार नाही. याच मतदार यादीवर जिल्हा परिषदा, येणारी लोकसभा, येणारी विधानसभा, येणारी नगरपालिका, या सगळ्या निवडणुका ह्याच मतदार यादीवर होणार आहे. तेव्हा कार्यकर्त्यांनी प्रामुख्यानं आपल्या कुटुंबातले अर्ज तर भरून द्यायचेत, आपल्या गावातले, आपल्या वार्डातले. केवळ BLO आपण जे नेमले त्यांची जबाबदारी नाही, तर ती सगळ्यांची आपली जबाबदारी समजून आपल्याला काम करायचं. येणाऱ्या काळात ग्रामपंचायतच्या निवडणुका लागत आहेत, येणाऱ्या काळात पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका लागत आहेत. ज्या पद्धतीनं नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी तुम्ही ठरवलं होतं की यांनाच निवडून द्यायचं, प्रणिताताईलाच द्यायचं, तसं जिल्हा परिषद पंचायत समिती देखील आपल्याला एकजुटीनं आपल्या तालुक्यातले 12चे 12 जिल्हा परिषदचे सर्कल आणि 24च्या 24 पंचायत समित्या आपण जिंकल्या पाहिजे, अशा पद्धतीची तयारी करायची. खूप निवडणूक लांब आहे, बघू करू असं चालत नाही. आपण या निवडणुकीत सक्सेस का झालो की जेव्हा ठराव सुरू झाले, मला वाटते पहिल्यांदा बाबूराव, मागच्या वेळेस सुद्धा नाही, आपण ठराव कोणत्या गावात कोणाचा द्यायचा इथून तयारी केली. कोणाला काय अडचण आहे त्याची लक्षात घेतली. त्याच्यामुळं एका विचारसरणीची मंडळी आहे. तसंच जिल्हा परिषदेला आतापासून जे जे इच्छुक आहेत सगळ्यालाच मिळणार नाही. एखाद्या सर्कलमध्ये 3 इच्छुक असतील, 4 असतील, मिळेल एखादं, वाया तर जाणार नाही. त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्याला मिळून काम करायचं. एक संघ कंधार आणि लोहा तालुका आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून द्यायची जबाबदारी आता तुमची सगळ्यांची आहे. आणि हे काम प्रामुख्यानं आजपर्यंत तुमच्या ताकदीवर होत आलं. मला माहिती आहे की प्रत्येक निवडणुकीत आपण वेगवेगळे चिन्ह घेऊन लढलो. कोण काय म्हणते मला त्याचं देणं घेणं नाही, पण प्रत्येक निवडणुकीत वेगळं चिन्ह घेऊन लढवणं ही बाब सोपी नाही. हे तुम्ही आणि आम्ही एकत्र असलं तरच हे शक्य आहे, अन्यथा शक्य नाही. त्या निमित्तानं आपल्याला ही एकजूट करायची. दुर्दैवानं ज्यांचा वाढदिवस आपल्याला साजरा करायची प्रसंग होता, त्यांची जयंती साजरी करण्याचा प्रसंग आपल्याकडे आला. लोकनेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांची 22 तारखेला जयंती आहे आणि त्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा देखील वाढदिवस आहे. आपण काही बॅनरचे नमुने आपण देतोय, पण आपल्या बॅनरवर दादांना श्रद्धांजली अर्पण करतानाच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याच्यामध्ये दिल्या. शेवटी राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब करतायत. आज वहिनी त्यांच्या बरोबरीनं काम करतायत, दादांनी त्यांच्या बरोबरीनं काम केलंय आणि योगायोगाने दोन्ही नेत्यांचा जन्मदिवस आता एकाचा वाढदिवस म्हणून साजरा होतो, एकाची जयंती म्हणून साजरा, तो देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात करायचा.
आपण 8 दिवस आरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे. तुम्हाला सगळी माहिती मिळेल. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर हे नियोजन केले, त्या प्राथमिक आरोग्य स्तरावरच्या मंडळीने प्रामुख्यानं तिथं उपस्थित राहून येणाऱ्या रुग्णाची व्यवस्था करायची. ज्या उपजिल्हा रुग्णालय, दोन्ही उपजिल्हा रुग्णालयामध्ये व्यवस्था आहे, तेव्हा दोन्ही नगरपालिकेच्या नगरसेवकांनी त्या दिवशी पूर्ण थांबून रुग्णाची व्यवस्था करायची आहे. मी तर म्हणतो की त्यांना जेवण सुद्धा दिलं तरी काही अडचण नाही, कारण येणाऱ्या रुग्णाची व्यवस्था. बाकी मेडिकल ऑफिसर आहेत. महाराष्ट्र सरकारने पत्रक काढले, संपूर्ण महाराष्ट्रातल्या शासकीय कार्यालयात अजितदादांची जयंती साजरी करण्याचे आदेश आले आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आणि दादांची जयंती हे पण साजरे करा, अशा पद्धतीचं पत्रक सरकारने काढलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना देखील इन्व्हॉल्व करून घ्यायला काही अडचण नाही. त्यांच्या स्तरावर ते होईल. मेडिकल कॅम्प आपण लावतोय. नांदेडला मेडिकल कॉलेजमध्ये 22 तारखेला सुरुवात आणि 29 तारखेला समारोप हा मोठा शासकीय कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे, की सगळ्याच पद्धतीच्या आजारावरचा इलाज आणि त्याचे सगळे सुप्रसिद्ध डॉक्टर येणार. तसा आपणही प्रयत्न करतोय. आपण 60 ठिकाणी रफ कार्यक्रम ठरवले, तुमच्याशी चर्चा होईल आणि त्या ठिकाणी आपण सगळ्यात मेडिकल ऑफिसरला उपस्थित राहून कार्यक्रम करण्याची भूमिका घेतलेली आहे. लोहा नगरपालिकेमध्ये 1,51,000 झाडं लावायचा निर्णय घेतला आणि मला वाटते की साधारणतः आतापर्यंत 31,000 झाडाची लागवड झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर काही ठिकाणी रस्त्याचे कामं चालू आहेत, काही ठिकाणी झाडं लावायला अडचणी निर्माण होत आहेत, काही शासकीय कार्यालय झाडं लावायची राहिलेली आहेत. त्याच पद्धतीनं कंधारच्याही क्षेत्रामध्ये आपल्या नगरसेवकांनी ज्या ठिकाणी चांगलं करता येईल, तुम्हाला त्यांचा सहकार्य मिळत असेल तर मोठ्या प्रमाणावर झाडं लावली पाहिजे. शासकीय कार्यालयात झाडं लावण्याच्या संदर्भातल्या सूचना मी आज सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना देणार आहे. त्याच्यामुळं आणि ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, विविध संस्थांचे आपले पदाधिकारी असतील, त्यांना देखील माझी विनंती राहणार आहे की मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलं पाहिजे. काल आपलं जे गुंडा देवस्थान आहे नागबर्डी, तिथं एका दिवसामध्ये 11,000 झाडं लावायचं काम केलं. तिथं आम्हाला जवळपास 30-35 हजार झाडं आणखी लावायचे. गत वर्षी 25,000 बाबूराव झाडं लावली, त्याच्यातली किमान 20,000 झाडं जगली. नुसतं झाडं लावली असं नाही, तर त्याच धर्तीवर. आणि आम्ही तिथं ठरवलं, गुंड्यापासून दहीकळंबा, गुंड्यापासून चिखली, गुंड्यापासून आवरा आपलं हालदा, गुंड्यापासून लाडका, गुंड्यापासून उमरा, जेवढे रोड चालले त्या रोडच्या दोन्ही साईडनं आपण झाडं लावतोय. तीच भूमिका आपल्याही भागामध्ये वृक्षारोपणाच्या संदर्भात आपण घेतली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं दादांना त्या निमित्तानं आदरांजली आपण अर्पण केली पाहिजे. दुसरं, दादा हे स्वच्छतेचे प्रणेते होते. माझी नगरसेवकांना आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की एक दिवस उपजिल्हा रुग्णालय कसं स्वच्छ करता येईल, आपण स्वतः एकदम चकाचक, नुसतं फोटो काढण्यापुरतं नाही, तर असा काही कार्यक्रम करता येईल का? तिथं लागणाऱ्या सुविधा आजच तुम्ही मेडिकल ऑफिसरला विचारून घ्या, त्यांचा स्टाफ मदतीला येईल, आपली लोक येतील, नगरपालिकेचे कर्मचारी घ्या आणि एकदम चांगलं आपल्याला त्या निमित्तानं स्वच्छता करता आली तर त्याचा देखील संदेश या निमित्तानं जाईल. अशा पद्धतीचे कार्यक्रम आणि त्याचं नियोजन याची चर्चा करण्याच्या संदर्भात मी इथं आलेला आहे. मी कंधार आणि लोहा तालुक्यातल्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे की मला आणि ताईला बँकेवर आपण निवडून दिलं आणि तुमच्या एकजुटीमुळं दुसरं कोणाची फॉर्म ठेवायची इच्छा देखील झाली नाही. ज्यांनी फॉर्म उचलून घेतले त्यांचे पण आभार मानतो. आणि शेवटी त्यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवून नामनिर्देशन पत्र घेतलं. नाहीतर उगाच एखाद्या वेळेस निवडणुकीत मला मागच्या वेळेस अनुभव आहे, त्या धानवऱ्याचे आपले कदम उभा राहिले आणि माझी त्याची निवडणूक झाली, त्यांना प्रचंड मतं पडली 2, पण निवडणूक तर झाली. तसं काही घडलं नाही.
पण तो देखील मनाचा मोठेपणा या निवडणुकीत सगळ्यांनी दाखवला. ज्यांनी ज्यांनी नामनिर्देशन पत्र भरले होते त्यांनी माघार घेतले, त्यांचे या निमित्तानं आभार मानतो. आणि आपल्या सगळ्यांची धावपळ थांबली नाही. बाबुरावला वेगळं काम लागलं असतं, भगवानरावला वेगळं लागलं असतं, हे 4 इकडे घेऊन जा, ते 5 इकडे घेऊन जा, मतदानाच्या दिवशी घेऊन या. हे सगळा तुमचा त्रासही वाचला. त्याबद्दल आपल्या सगळ्याचे मनापासून मी आभार मानतो. आपली एकजूट अशीच सर्वांची कायम राहावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून आमचा जो सत्कार बहुमान केला घरचाच असताना त्याबद्दल आपले मनापासून आभार मानून थांबतो. धन्यवाद.